आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवनातील वृक्षांची कत्तल करून या ठिकाणी साधुग्राम उभारण्याचा घाट मनपा प्रशासनानं घेतलेला आहे आणि यालाच विरोध जो आहे तो आता सर्व स्तरात होत असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर एक अगोदर पर्यावरणप्रेमी जे आहेत ते या संदर्भात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यानंतर अनेक आंदोलनं या ठिकाणी झाली। विविध क्षेत्रातील मान्यवर जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत। त्यांच्याकडनं तपोवनातील वृक्षतोडीला विरोध केला जात आहे। अनेक संघटना असतील त्या या ठिकाणी येऊन या वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र काही कलाकार जे आहेत ते आपल्या कलेच्या माध्यमातून कुठेतरी या वृक्षतोडीच्या विरोधात आपली जी प्रतिक्रिया आहे ती देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला या ठिकाणी हे एक चित्रकार पाहायला मिळत आहेत जे तपोवनातील जुनं आपल्याला वडाचं वृक्ष पाहायला मिळतंय। हुबेहूब त्यांनी या ठिकाणी आपल्या कलेच्या माध्यमातून या ठिकाणी चित्र जे आहे ते रेखाटलेलं आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। आपण हुबेहूब या ठिकाणी तपोवनात असलेलं हे जुनं प्राचीन वडाचं वृक्ष जे आहे ते साकारलेलं आहे। नेमकं आपल्याला काय सांगायचं? मला वाटतं हे जे वृक्ष आहे ही साक्ष देत आहे या नाशिकच्या श्रीमंतीची, ही साक्ष आहे नाशिकच्या संस्कृतीची, ही साक्ष आहे नाशिकच्या वनराईची, ही साक्ष आहे नाशिकच्या आपण जे काही मोकळा श्वास घेतो आहे त्याची। हे प्रतिबिंब आहे हे संपूर्ण नाशिकच्या सौंदर्याचं। आणि हे सौंदर्यच जर नष्ट झालं तर इथे येणारे जे लोक आहे ते ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन कॅरी करणार का? इतके प्रदूषणाचा विळखा सर्वीकडे पडलेला असताना वृक्ष हे इतके महत्त्वाचे आहेत की तुम्हाला तिथे इलेक्शनच्या वेळेस तुम्हाला तिथे वाटतं की बॅलेट पेपरचं इलेक्शन घेताना वृक्ष कत्तली होतील आणि मग ते थांबवायला पाहिजे म्हणून आपण ते वोटिंगची जी मशीन आहे त्याचा आपण वापर करायचा। इतकी जर तुम्ही काळजी घेत आहात तर इथं हजारो वृक्षांची कत्तल केली जात आहे। याबद्दल तुम्ही जागरूक का नाही? समाज माध्यमांनी ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि राजकारण्यांनी स्वतःचं हित आणि स्वार्थ बाजूला ठेवून हा हरित कुंभ का होऊ नये? आपलं जे महात्म्य आहे भावना तीव्र आहेत। मात्र आपण या ठिकाणी चित्राच्या माध्यमातून रेखाटतायत। आपल्याला संदेश काय द्यायचा? निसर्गाचं जे सौंदर्य आहे ते जपलं पाहिजे। नाशिकची जी ओळख आहे ती पुसता कामा नये। सातत्याने इथे नवीन आता तर इतके चिन्मय आणि इतर सर्व जी मंडळी आहेत ही प्रयत्न करत आहे नाशिकमध्ये चित्रनगरी विकसित व्हावी। आणि जर ही जर संपूर्ण नाशिक नगरी बकास झाली तर कशी काय चित्रसृष्टी इथे अस्तित्वात येईल? का बरं बाहेरची लोक इथे येऊन चित्रसृष्टीमध्ये काम करणार नाही? आणि निसर्गप्रेमींना चित्रकारांना हे संपूर्ण खुलवतं। महाराष्ट्रापासून तर बाहेरची लोकं इथं चित्रनिर्मितीसाठी येतात। हे सौंदर्य आहे हे आपण जपलं पाहिजे। ही आपली आस्था आहे। वन ही आपली आस्था आहे। हा श्वास आहे तो गुदमरून देता कामा नये। म्हणून सर्वांनीच यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे। आणि कुंभमेळ्याच्या शुभेच्छा आहेच पण तो हरित कुंभ व्हायला पाहिजे। त्यातून कुठे ना कुठे वनराई छानपैकी विकसित व्हायला पाहिजे। इथला श्वास काढून तुम्ही 100 किलोमीटरवरती जर तो घेऊन जाणार असेल तर इथल्या नागरिकांनी कुठून श्वास घ्यायचा? बरोबर की नाही? इथला श्वास काढून घ्यायचा आणि आम्ही कुठे 100, 150, 200 स्क्वेअर फूट किलोमीटरवरती दुसरीकडे वनराई हे करू? पण इथल्या लोकांचं काय? हा एक विषय आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात विविध कलाकार असतील, मान्यवर असतील ते या ठिकाणी तपोवनात येत आहेत। आपापल्या पद्धतीने या वृक्षतोडीचा निषेध करताना पाहायला मिळते। तसंच या आपण जर या ठिकाणी बघितलं तर जे चित्रकार आहेत ते चित्र रेखाटून कुठेतरी या वृक्षतोडीच्या विरोधात असल्याचं आपली जी भावना आहे वृक्ष तोडू नये ही व्यक्त करत असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।